बातमी आता अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या कांतानगर या ठिकाणी 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना घडली आहे। 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली आहे। लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस बंदोबस्त असतानाही चोरी झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। सगळा प्रकार सीसीटीव्हीत यावेळेस तपासला जाणार आहे आणि पुढे पोलीस प्रक्रिया सुरू करणार आहेत। मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे मध्यरात्री जर आपण पाहिलं तर अमरावती शहरातील कांतानगरमध्ये राहणाऱ्या न्यायाधीशांच्या घरी जी आहे ती जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या चोरीमध्ये जर आपण पाहिलं तर न्यायालयाचे 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांची जी आहे ती चोरी होऊन जे आहे ते लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे। आता पोलिसांच्या वतीनं शोध घेतला जात आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो बाहेर गावी गेले होते त्या न्यायाधीशांच्या घरात जे आहे ते चोरी झाल्याची घटना समोर आलेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी घटना घडली त्यानंतर आता पोलिसांनी जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केलेली आहे आणि वेगवेगळे तैनात पथक देखील पोलीस तैनात करणार आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। पुढील तपासाची कारवाई सुरू आहे। प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे। पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत। सर काही सीसीटीव्ही वगैरे चेक या ठिकाणी सीसीटीव्ही आहे। सीसीटीव्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत।